ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना संसाधनांअभावी विविध शैक्षणिक प्रयोग करण्यास मर्यादा येत आहेत. ग्रामीण भागाची गरज ओळखून अमेरिका स्थायिक पुष्पा देशपांडे आणि मधुकर देशपांडे यांनी 30 वर्षांपूर्वी पुण्यात विज्ञान वाहिनी ही फिरती प्रयोगशाळा सुरू केली. ही विज्ञान वाहिनी प्रत्येक वर्षी एक आठवडा राधानगरी तालुक्यातील शाळांमध्ये प्रयोग सादर करते. विज्ञान वाहिनी फिरती प्रयोगशाळा पुणे याचा एक संवाद. ही संस्था गेले 30 वर्ष महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या शाळेतल्या 8वी 9वी आणि 10वी या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सायन्स हा विषय प्रयोगाच्या माध्यमातून शिकवतो. त्या विषयातली सायन्सची त्या विद्यार्थ्यांना काहीतरी गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी म्हणून हा गेले 30 वर्ष विज्ञान वाहिनी उपक्रम चालू करतो. त्यांना जर आपण ही फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तर त्यांना विज्ञान हा अतिशय सोपा विषय वाटेल. मला वाटतं की आमच्यासारख्या विज्ञान वाहिनीसारख्या संस्था जर महाराष्ट्रामध्ये अशा एक 5-6 निर्माण झाल्या तर विज्ञान हा जो विषय आहे हा विद्यार्थ्यांना अवघड वाटणार नाही. या विज्ञान वाहिनीच्या फिरत्या प्रयोगशाळेनं राधानगरी तालुक्यातील मांगोली इथल्या डॉक्टर हेडगेवार माध्यमिक विद्यालय, सावित्रीबाई फुले हायस्कूल कसबा तारळे, श्रीराम हायस्कूल बावेली, महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय अडोली, दुर्ग मानवाड हायस्कूल दुर्ग मानवाड या शाळांमध्ये विज्ञानाच्या विविध प्रयोगांसह प्रात्यक्षिकं दाखवली. यामध्ये शुभांगी बारकर, दत्तात्रय देवल, विवेक एरंडे, सतीश घमंडे, मुख्याध्यापक NM पाटील यांच्यासह शिक्षकांनी सहभाग घेतला होता.